तुम्हालाही वजन कमी करायचं आहे का? तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. आजच्या व्हिडिओमध्ये वजन कसं कमी करायचं यासाठी 3 सोपे व्यायाम पाहणार आहोत. सर्वांना सहज करता येतील असे आहेत व व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंदम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तर सुरुवात करूयात. सर्वात प्रथम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. अतिशय सोपा, सर्वांना सहज करता येईल असा व्यायाम आहे. तर आपण त्याचा एक सेट पाहणार आहोत आणि तो नेमका कसा करावा, श्वासासोबत केल्याने त्याचे काय फायदे होतात हे आपण अनुभव घेणार आहोत. जर तुम्ही सूर्यनमस्कार आधी केला असेल तर तुम्ही सोबत करा आणि जर केला नसेल तर तुम्ही सर्वात प्रथम पाहून घ्या. तर त्यासाठी मॅटच्या टॉपला या. दोघी पाय जोडून घ्या. दोघी हात नमस्कार मुद्रेत या पद्धतीने. श्वास घ्या आणि सोडा. श्वास घेत कंबर पुढे, दोन्ही हात मागे, हस्त उत्थानासन. शक्य होईल तितकं स्ट्रेच करा. श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे झुका. दोन्ही हात मॅटवर पायांच्या साईडला ठेवा. हात खाली पोचत नसतील तर तुम्ही जिथपर्यंत जाऊ शकाल तिथपर्यंत जा. श्वास घेत उजवा पाय मागे घ्या. डावा पाय दोन्ही हातांच्या मधोमध आणि समोर पहा. पूर्ण व्यवस्थित पोश्चर पहा. चुकीच्या पद्धतीने करू नका. श्वास सोडत दोघी पाय मागे, अधोमुख श्वानासन. गुडघ्यांकडे पहा, छातीला खाली प्रेस करा. श्वास घेत फलक आसन. श्वास सोडत दोन्ही गुडघे टेकवा आणि छातीचा भाग मधोमध आपल्या हातांच्या मधोमध ठेवा. हनुवटी मॅटवर. अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. अधोमुख श्वानासन मध्ये गुडघे सरळ ठेवा आणि टाचा मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध. जो पाय आपण मागे घेतला होता तोच पुढे घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय समोर. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत नमस्ते. आता हे एका पायाने केलं, उजव्या पायाने, तेच आपण डाव्या पायासोबत करणार आहोत. श्वास घ्या आणि सोडा. श्वास घेत दोन्ही हात मागे, हस्त उत्थानासन. श्वास सोडत पाद हस्तासन. हात मॅटला टेकत नसतील तर काही हरकत नाही. जितकं शरीर आपलं वाकेल, लवचिक बनेल तसं हळूहळू आपण करू शकतो. श्वास घेत डावा पाय मागे, समोर पहा. अश्वसंचालन. श्वास सोडत दोन्ही पाय मागे. श्वास घेत फलक आसन. श्वास सोडत गुडघे टेकवा. त्यानंतर दोन्ही हातांच्या मधोमध बरोबर छाती आणि हनुवटीला टेकवा. कोपर आतल्या बाजूला असतील. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत हळूहळू पुढे भुजंगासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. सुरुवातीला तुमचे टाचा जमिनीला टेकणार नाहीत, परंतु हळूहळू तुम्ही ते करू शकाल. त्यात सातत्य ही महत्त्वाचं आहे. श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मधोमध. श्वास सोडत
दोन्ही पाय पुढे. श्वास घेत हस्त उत्थानासन. श्वास सोडत नमस्ते. या पद्धतीने अतिशय सोपा सूर्यनमस्कार आपण पाहिला. एकदा उजव्या पायाने पाहिला, एकदा डाव्या पायाने करून पाहिला. तर उजव्या पायाने व डाव्या पायाने मिळून 1 सेट सूर्यनमस्कार होतो. असे तुम्ही हळूहळू 2, 3, 4, 6, 12 सेट पर्यंत वाढवत न्या. श्वासासोबत करा, म्हणजे सूर्यनमस्कारापासून जो फायदा आपल्याला मिळायला हवा तो नक्की मिळेल. ज्यावेळी श्वासासोबत आपण हा व्यायाम करतो त्यावेळेस आपले जे काही फॅट आहेत, चरबी वितळायला नक्कीच मदत होते. तर सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. आपले हाताचे दंड, त्यानंतर पूर्ण शरीर छान टोन व्हायला मदत होते. त्यामुळे सहज आपलं वजन कमी व्हायला मदत होते. तर हा पहिला व्यायाम आपण पाहिला, सूर्यनमस्कार. अतिशय सोपा, सर्वांना करता येईल. जर तुम्हाला काही त्रास वाटत असेल करताना तर जर तुमचे नुकतेच ऑपरेशन झाले असेल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल, करता येत नसेल, तर तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू सुरुवात करा. सुरुवात करण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर ते हळूहळू वाढवत न्यायचे आहेत. पण सूर्यनमस्कार हा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आता आपण 1 सेट पाहिला सूर्यनमस्कारचा. याचे हळूहळू तुम्ही 12 सेट पर्यंत वाढवू शकतात. जर तुम्हाला काउंटसोबत हा सूर्यनमस्कार करायचा असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही त्या काउंटसोबत त्या लयीत सूर्यनमस्कार करू शकतात. 12 सेट तिथं दिलेले आहेत. तर हळूहळू तुम्ही वाढवत न्या. 2, 3 तर तुम्हाला ते काउंटसोबत तुम्ही सहज तो व्हिडिओ लावून तुम्ही करू शकता त्यासोबत सराव. तर आता पुढचा व्यायाम करूयात. दोन्ही पाय थोडे अंतर ठेवा पायांमध्ये. पायांचे तळवे बाहेरच्या दिशेने घ्या. आता दुसरा जो व्यायाम आहे अतिशय सोपा पण तितकाच महत्त्वाचा आहे. पाहूयात कसा. श्वास घेत उजवा हात कानाजवळ घ्यायचा आहे. आता हा जो हात आहे हा कानाजवळ चिकटवायचा आहे. हा पुढे येता कामा नये. ओके. श्वास सोडत या पद्धतीने श्वास घेत डावा हात वर या पद्धतीने. जितकं तुम्हाला खाली जाणं शक्य आहे तितकं खाली जा, जेणेकरून तुम्हाला जास्त स्ट्रेच जाणवेल आणि त्यामुळे साईड चरबी पोटावर छान ताण येईल आणि फटाफट आपली चरबी वितळेल. आणि याचे आपल्याला किती काउंट करायचे आहेत तर 20, 20, 20 असे 20-20चे 3 सेटमध्ये हा व्यायाम आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही 60 करायचा आहे. त्यानंतर 10ने वाढवत न्या. त्यानंतर 10ने वाढवत न्या. असं हळूहळू आपल्याला प्रत्येक दिवशी तो वाढवायचा आहे. तर आता आपण सोबत 20-20 सेट एकदा करून पाहणार आहोत. तर पाठीचा कणा सरळ ठेवा आणि लेट्स कंटिन्यू. 1, 2, 3, 4. ज्या स्पीडने करत आहे त्या स्पीडने करायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Continue. 1, 2, 3. श्वासासोबत करा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Continue. 1,
2 न थांबता 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 ब्युटिफुल. आणि उजवा हात वर घ्या आणि साईड स्ट्रेच करा. शक्य होईल तितकं खाली जा. 5 4 3 2 1. श्वास सोडत खाली. डावा हात वर. 5 4 3 2 1. रिलॅक्स. अतिशय इफेक्टिव्ह व्यायाम आहे. श्वासासोबत तितकंच फास्ट तुम्ही करा आणि प्रत्येक दिवशी त्याला वाढवत न्या. तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल. आता तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. तो आपल्याला पाठीवर झोपून करायचा आहे. त्याचेही आपल्याला 20-20-20 असे काउंट 3 सेटमध्ये कंटिन्यू करायचे आहेत. सुरुवात करूयात तिसरा व्यायाम. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेखाली घ्या. उत्तान पादासन. आता यातही आपण 20-20-20 असं 3 सेटमध्ये करणार आहोत. म्हणजे 60 वेळा एका वेळेस करणार आहोत. त्यासाठी श्वास घेत उजवा पाय वर, पायाचा पंजा आत, गुडघा सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत डावा पाय वर आणि ज्यावेळेस तुम्ही डावा पायाला वर घेणार त्यावेळेस उजव्या पायाचा जो पंजा असेल तो बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 3 4 5. कदाचित तुमचा पाय जर पूर्ण वरती येत नसेल तर तुम्हाला जितकं शक्य असेल त्या पद्धतीने करा. 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. कंटिन्यू. कंबरदुखीचा त्रास असेल तर थोडा हळू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8. पायाचा पंजा आत ताना, गुडघा सरळ ठेवा. 7 6 5 4 3 2 1. खूप छान. कंटिन्यू. लास्ट 20. 1 2. पायांवर, पोटावर अतिशय छान ताण येतो. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Relax the hands. Inhale and exhale. आणि डोळे बंद करून या स्थितीमध्ये 2 ते 5 मिनिटे तुम्ही शवासन करा. यामुळे जो काही थकवा आलेला असेल पूर्ण
व्यायामाचा तो पूर्ण निघून जाईल आणि माइंड पूर्ण रिलॅक्स होईल. त्यामुळे शवासन हे खूप खूप महत्त्वाचं आहे. व्यायामानंतर त्याला स्किप करू नका, नाहीतर पूर्ण दिवस थकल्यासारखं तुम्हाला वाटेल. फक्त डोळे बंद करून श्वासावर पाहत राहा. अशा पद्धतीने आपण जे 3 व्यायाम पाहिले, सर्वात प्रथम सूर्यनमस्कार, सर्वांना करता येईल असा सर्वांगीण व्यायाम आहे. दुसरा प्रकार म्हणजे आपण उभं राहून साईड बेंडिंग केली, साईड स्ट्रेच केले, त्यामुळे देखील साईड फॅट आणि पोटावरचं फॅट कमी व्हायला नक्कीच मदत होते. या पायांवर देखील छान ताण येतो, त्यामुळे ते देखील, पण त्याचा नंबर ऑफ रिपिटेशन्स आपण जेव्हा वाढवले तेव्हा त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. आणि तिसरा आपण जो पाहिला तो झोपून, त्यानेही पोटावर पायांवर अतिशय छान ताण येतो आणि त्यानेही आपली बॉडी टोन व्हायला नक्कीच मदत होते. तर ह्या 3 व्यायाम प्रकारांसोबत आहाराचे काही नियम पाळायचे आहेत. ते म्हणजे साखर, मैदा, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे पॅकेट फूड्स, तळलेले पदार्थ यापासून थोडे दिवस दूर राहा. घरचे सात्विक अन्न खा आणि या व्यायामांसोबत त्या आहाराची त्याला जोड द्या, म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे हा नक्की लवकर मिळेल. तसेच रात्रीचे जे जेवण आहे ते 7 ते 8च्या दरम्यान करून घ्या आणि शक्य असेल तर ते फार हलके खा. लिक्विड जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा की ज्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांची सूप किंवा सॅलडचा त्यात समावेश करू शकता. आणि रोज तुम्ही जे तुमचं रुटीन ठेवत आहात तसंच ठेवा, परंतु रात्रीचे जेवण थोडं हलकं करा. भाज्यांचा त्यात समावेश करा, फळभाज्यांचा समावेश करा आणि हे 3 व्यायाम करा. हे आहाराचे थोडे बेसिक नियम पाळा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट हा लवकरात लवकर मिळेल. तर 7 दिवस हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला किती वजन कमी झालेलं आहे हे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार ह्या व्यायाम प्रकारांना त्या दिवशी तुमचं वजन करून पहा आणि 7व्या दिवसानंतर वजन करून पहा. नक्कीच त्याच्यात फरक झालेला दिसेल. तसेच तुमचे खूप सारे इंचेस कमी झालेले दिसतील आणि बॉडी छान शेपमध्ये आलेली दिसेल. फक्त 7 दिवसात तुम्हाला हा रिझल्ट मिळेल. त्यासाठी तुमचाही तितकाच प्रयत्न हवा. नक्की तुम्ही हे व्यायाम करा. तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांनाही ते फायदा करेल. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल. तर तुम्हाला आणखी नवीन विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा, आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनवू. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, योग करा. हरिओम.